नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? तर आम्ही गेलो होतो फ्लोरिडाला फिरायला आणि तिकडे आम्ही एक भाड्याने घर घेतलं होतं 3 दिवसासाठी. तर त्या घराचा एंट्रन्स आहे असा आणि आम्ही रात्री 11:30 वाजता पोहोचलो. त्यामुळे मी तुम्हाला पटकन हा खालचा घराचा व्हिडिओ दाखवते. तर हे होतं किचन आणि हा किचनमध्ये बेसिक सगळं दिलेलं होतं. भांडी होती स्वयंपाक करायला आणि इकडे होता डायनिंग टेबल. खूप छान आणि स्वच्छ होतं घर. आणि हे बघा, बेसिक जे काय लागतं आपल्याला एका घरामध्ये राहण्यासाठी ते सगळं होतं. फ्रीज, मायक्रोवेव्ह, ओव्हन, डिशवॉशर, एव्हरीथिंग सगळं देतात. आणि त्यानंतर या साईडला होतं त्यांचं टी व्ही रूम. इकडे एक सोफा होता, टी व्ही होतं आणि बॅकयार्ड डोअर होतं. चला पटकन वरती जाऊया. आणि वरती होत्या 4 रूम्स, 2 मास्टर बेडरूम आणि 2 किड्स रूम. तर इकडे होती एक मास्टर बेडरूम, याला अटॅच बाथरूम होतं इकडे. आणि या साईडला इथे पण सगळं टी व्ही, सोफा सगळं होतं. आणि दुसरी ही मास्टर बेडरूम, यालाही अटॅच बाथरूम होतं आणि क्लोजेट वगैरे सगळं कपडे ठेवण्यासाठी. आणि हा होता लाऊंज. आणि या साईडला 2 लहान मुलांच्या बेडरूम्स होत्या. तिथेही सगळं या रूममध्ये बघा सगळं मुलांच्या आवडीनुसार असं वॉल पेंट केलेलं. आणि या दुसऱ्या रूममध्येही 2 मोठे मोठे बंक बेड दिले होते आणि इकडे पण एक क्लोजेट, लॅम्प वगैरे सगळे फॅसिलिटी. आणि इथे आपल्याला कपडे धुण्यासाठी वॉशर ड्रायर दिलेलं आणि ते पण खूप चांगलं आणि स्वच्छ होतं. चला आपण आता जाऊया खाली. इकडे गराज सिस्टीम नसते, तर इकडे गराजला जे एरिया असतो तिथे त्यांनी असा थोडासा प्ले एरिया केला होता. इकडे छोट्या मुलांसाठी खेळायला पूल टेबल आणि काय काय ठेवलेलं होतं जस्ट फॉर द एंटरटेनमेंट. आणि काही छोटे छोटे टॉईज पण होते. आणि हा आहे सकाळचा नजारा. तर ही होती कम्युनिटी. या कम्युनिटीमध्ये ऑलमोस्ट 40% घरं हे एअरबिनबीसाठी म्हणजे भाड्याने देण्यासाठीच होते. आणि ह्या घराचा असा होता एंट्रन्स. ही आमच्या मित्राची गाडी आहे, त्यात आम्ही फ्लोरिडाला गेलो होतो. चला पटकन आपण परत एकदा मेन एंट्रन्सने आतमध्ये जाऊ. आणि आता तुम्हाला मी दाखवणार आहे या घराचा बॅकयार्ड. आता या घराच्या बॅकयार्डमध्ये काय आहे ते आपण बघूया. तर हा आहे टी व्ही एरिया आणि इथे आहे बॅकयार्ड डोअर. या डोअरनी आपण मागे जाणार आणि बघा इकडे काय आहे. मस्त असं स्विमिंग पूल, खूप मस्त. मुलांनी पण तिकडे एक दिवस पूर्ण दिवस म्हणता येईल असं पाण्यामध्ये मज्जा केली. आणि हा असा मोठा स्विमिंग पूल, पाणी एकदम स्वच्छ, क्लीन, काही त्याच्यामध्ये घाण नव्हती. आणि हे दरवेळेस जेव्हा नवीन फॅमिली राहायला येते तेव्हा ते पाणी स्वच्छ करून परत भरतात. आणि या पूलमध्ये काही काडी कचरा काही पडू नये म्हणून वरती असं पूर्ण कवर केलेलं नेटनी. आणि ऑलमोस्ट बघा तुम्ही मागच्या साईडला पण सगळ्या घरांमध्ये अशी नेट लावलेली आहे. आणि तिकडे स्विमिंग पूल आहेच. आणि असं मस्त इकडे सगळ्यांनी मज्जा केली आणि खूप छान होतं. स्वच्छता ही मेन असते. आणि आता आपण जाऊया या घराच्या मागच्या साईडला. तर 2 घराच्या मध्ये अशी जागा असते आणि इकडनं तुम्ही मागे जायचं. या साईडला बघा तुम्ही दुसऱ्यांचं घर आहे आणि यांच्या पण बॅकयार्डमध्ये स्विमिंग पूल आहे आणि तोही असा नेटनी कवर केलेला आहे. आणि हे आपण बाहेरून बघतोय स्विमिंग पूल. आणि इकडे होतं जास्वंदाचं झाड. फ्लोरिडा खूप गरम सिटी असते, भारतासारखं टेम्परेचर असतं, त्यामुळे तिकडे अशी फुलं डिसेंबर महिन्यात पण येतात. आणि खूप छान कलर होता त्याचा. मला काय मोह आवरला नाही म्हणून मी ते एक फूल तोडलं आणि माझ्या केसामध्ये लावलं. आणि तुम्ही बघा किती फ्रेश आणि मस्त वातावरण आहे. डिसेंबर महिना होता. आणि या घराला बघा जिथे आपण राहतोय त्या घराला पूल आहे आणि त्या पुलाच्या मागच्या साईडला हे असं कंपाऊंड फेन्सिंग आहे आणि तिकडे दुसरी घरं आहेत. आणि इकडे अशी छोटी बाड लावलेली आहे जेणेकरून आपण जर पूलमध्ये असणार तर ते दिसू नये, त्या हिशोबाने अशी इकडे बाड लावलेली आहे. आणि बघा किती लॉन पण खूप छान मेंटेन केलेलं होतं, व्यवस्थित. भाड्याने देणार आहे पण ते त्याचं क्लीननेस, मेंटेनन्स खूप छान करतात. आणि अशा प्रकारे बघा ही फ्लोरिडाची घरं अशी आहेत आणि मस्त.
खूप छान. आम्ही खूप एन्जॉय केलं. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. तोवर बाय.